जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 10वा. जगत ज्योती नाम. समास 9वा. पुरुष प्रकृती नाम. श्रीराम समर्थ. आकाशी वायो झाला निर्माण, तैसी ब्रह्मी मूळ माया जाण. त्या वायोमध्ये त्रिगुण आणि पंचभूते म्हणजे आकाशात वायू निर्माण झाला, त्याप्रमाणे परब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया उत्पन्न झाली. त्या वायूमध्येच सूक्ष्म रूपाने पंचमहाभूते आणि त्रिगुण असतात. बघा, आपण समर्थ आपल्याला काय म्हणतात नेमकं? आकाशामधून वायू निर्माण झालाय असं समर्थ सांगतायत. विचार करा, हा वायू निर्माणच झाला नसता, पृथ्वी निर्वात राहिली असती तर काय झालं असतं? पृथ्वी फक्त पोकळीमध्ये असती विना वायू तर काय झालं असतं? याचं अगदी सोपं उत्तर आहे, आपलं अस्तित्वच राहिलं नसतं, आपलं अस्तित्वच उरलं नसतं. या वायूमुळेच तर आपण जिवंत आहोत. म्हणजेच वायू निर्माण झाला तो या सृष्टीवरील करुणेतून भगवंताची, परमात्म्याची चालती बोलती रूप असलेलो आपण. आणि ही सजीव सृष्टी वायूशिवाय कसे जगणार, कसे राहणार? त्यामुळं भगवंतानंच आपली करुणा वायुरूपानं विश्वात भरून ठेवली आहे. म्हणून वायूकडे केवळ एक पंचमहाभूतिक तत्व अशा संकुचित दृष्टीनं न पाहता त्याकडं करुणा स्वरूपात पाहावं. तेव्हाच प्रचितीनंतरची ज्ञानोत्तर भक्ती आपल्याला अखंड समाधान प्रदान करू शकेल. या विश्वामध्ये वायुरूप जाणिवेशिवाय आपलं अस्तित्व शून्य आहे. मूळ मायेचंही तसंच आहे. आकाशात जसा वायू तसं परब्रह्मात मूळ माया निर्माण झाली. ती परब्रह्माचं करुणा स्वरूप होय. म्हणूनच समर्थ आत्माराममध्ये तिला माऊली असं संबोधन करतात. तिच्याच मदतीनं योगी साधक भगवंतापर्यंत पोहोचतो. योगी यांच्या अंतरंगातील समाधानी असा समर्थ मूळ मायेचा गौरव करतात. सारांश म्हणजे वायू आणि मूळ माया भगवंताच्या करुणेचीच रूपं आहेत. पहा, खूप सुंदर असा समर्थांनी हा समास दिलेला आहे. विश्वव्यापक जाणिवेची अर्थातच जगज्योतीची प्रचिती घेणं हे साधकाचं सर्वश्रेष्ठ ध्येय असायला हवं. याकडं समर्थांचा विशेष असा कटाक्ष, विशेष असा दृष्टिकोन आहे. त्यासाठीच मागच्या निरूपणाच्या शेवटी आत्मप्रचितीची 3 लक्षणंही त्यांनी समजावून सांगितलेली आहेत. मी म्हणजे कोण, हे विश्व म्हणजे कोण आणि त्याचा कर्ता कोण, या प्रश्नांची गुरुकृपेनं, सद्गुरु कृपेनं आपल्याला उकल होऊन, समाधान होऊन ती अंतरंगात स्थिरावताच आत्मप्रचितीच्या दालनामध्ये प्रवेश होऊ शकतो. याचा चिंतनात्मक अभ्यास आपण केलेलाच आहे. समर्थांनी असंही सांगून ठेवलंय की जगाचा परिपाठ आणि आत्मप्रचिती यांची सांगड घालणं तसं अवघडच आहे. जग राहाटीच्या बेरजेच्या नियमानुसार सतत काही ना काही मिळवण्यासाठी संचय करून त्यातून सुख लाभेल यासाठी वृथा धडपडणारी आपण सामान्य मंडळी आहोत. मग आपल्याला प्रचिती कशी बरं साधणार? आत्मप्रचिती हवी असेल तर बेरजेचा नियम मोडून
वजाबाकीचा अर्थात मनोमन प्रपंचातून बाजूला सरत रिकाम होण्याचा, आसक्तीरहित होत होत शून्यवत होण्याचा सराव तसे प्रॅक्टिस आपण करायला हवं. तरच शून्याला भेद देऊन, शून्याला भेदून आपल्याला पलीकडे जाता येईल. आत्मबोधामृत चाखायला मिळू शकेल. नात घरची उलटी खून किंवा गीतेत उल्लेख असलेला वर मुळं व खाली विस्तार असलेल्या अश्वत्थ वृक्षासारखा परमार्थ देखील जगाच्या उलट दिशेनं जाणारच आहे. म्हणून व्यवहारातील तर्कवादी दृष्टिकोन परमार्थात कामाला येत नाही. परम वस्तूला जाणण्यासाठी, त्यांची प्रचिती येण्यासाठी गुरुकृपा असावी लागते. ज्या आज्ञ जीवांना व्यवहार सोडता येत नाही, जगाची वहिवाट मोडता येत नाही, त्यांना उपयोगी पडावीत म्हणून ही प्रचितीची लक्षणं समर्थ सांगत आहेत. जनरीतीतील धक्का न पोचवता आत्मप्रचिती म्हणजे काय हे सांगण्याची समर्थांनी मागच्या समासाच्या शेवटी केलेली प्रतिज्ञा जणू ते आता पुरी करत आहेत. मी कोण, हे विश्व कोण आणि त्याचा कर्ता कोण या प्रश्नांची सुलभप्रमाणे उघडही ते सांगत आहेत. अर्धनारी नटेश्वराची प्रतिमा, तस्वीर आपण सर्वांनी पाहिली असेलच. शिव पार्वतींचं एकमेकांवरील प्रेमाचं ते प्रतीकच आहे. एकमेकांशिवाय त्यांचं अस्तित्वच नाही हे तत्व त्यातून मांडलंय. त्यांनी आपापलं अर्ध अंग देऊन या विश्वाची निर्मिती केली. अशा या उमाशंकरांचं स्थान आपण केवळ कैलासापुरतंच सीमित करून ठेवलंय. पण ते दोघे तर अवघ्या सृष्टीत भरून आहेत. त्याचप्रमाणे संतांना देखील ही सृष्टी अवघी रामरूपच आहे अशी दिसली की नाही. हे विश्व अर्धनारी नटेश्वराचा अर्थातच पुरुष आणि प्रकृतीचा विस्तारच आहे. परब्रह्मस्वरूप असलेल्या या विश्वात नित्य जाणीवेचा संचार असतो. त्या योगेत चलनवलन चालतं, व्यवहार घडतात. शुद्धीकरणाची प्रक्रियाही नित्य सुरू असते. त्यासाठी लागणारी ऊर्जा ही प्रकृतीच पुरवीत असते. असा भावार्थ असणारं हे अर्धनारी नटेश्वराचं स्वरूप अविश्वास दाखवावं असं मुळीच नाही. आत्तापर्यंत त्याचा आपल्याला बोध झालेला नव्हता. हे आपलं दुर्दैवच आहे. विश्वाचं स्वरूप समजवण्याच्या दृष्टीनं पुरुष कोण, प्रकृती कोण यांचं विस्तृत विवेचन करताना समर्थ या ओवीमध्ये काय म्हणतात की आकाशी वायू झाला निर्माण, तैसी ब्रह्मी मूळ माया जाण, त्या वायूमध्ये त्रिगुण आणि पंचभूते. बघा, ज्ञान दशकात तर्कवादी दृष्टिकोनातून मांडलेली आणि आपल्याला समजावून सांगितलेली विश्व निर्मितीची प्रक्रिया समर्थ पुन्हा एक वेळेस सांगत आहेत. मात्र हा प्रचिती पश्चात ज्ञानोत्तर भक्तीत रूपांतरित झालेला सगुण भजनाचाच एक भाग आहे. भजन गंगेतून निर्माण झालेला आणि पुढं तिलाच जाऊन मिळणारा विचार प्रवाह आहे. हे ध्यानात असू द्यावं. या समासातील ओव्यांमध्ये भक्ती ओतप्रोत भरलेली आहे. त्यामध्ये शिरून त्या दडलेल्या श्रीरंगाला शोधून हुडकून काढण्याचा मजेशीर खेळच आता सुरू झालेला आहे. बघा, समर्थ म्हणतायत
की आकाशामध्ये वायू उत्पन्न झाला, निर्माण झाला, त्यामध्ये ब्रह्मी म्हणजे परब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया उत्पन्न झाली आणि त्या वायूमध्येच सूक्ष्म रूपाने पंचमहाभूते आणि त्रिगुण असतात. विश्वातील प्रत्येकाला मूळ माया काहीतरी देऊ पाहत असते. म्हणूनच की काय ती 3 भागात विभागून जीवापर्यंत पोहोचते. ते म्हणजे सगुण, रजोगुण आणि तमोगुण ही मूळ मायारूपी करुणेचीच अंग आहेत. महादेवांविषयी चिंतन करताना आपल्या सर्वांनाच प्रश्न पडतो की महादेव हे देव, मनुष्य आणि राक्षस या तिघांशीही सारख्याच प्रेमानं कसे काय राहू शकतात? त्यांच्या तपश्चर्येवर भाळून लगेचच कसे काय प्रसन्न होतात? त्याला कारण भोळ्या सांबाची करुणा म्हणजेच त्यांची अर्धांगिनी असणारी मूळ माया. तमोगुणातील नेणिवेचा परिणाम म्हणजे राक्षस होय. थोडी नेणीव व थोडी जाणीव असणारा रजोगुणी सामान्य जीव. तर या करुणेची ज्यानं अनुभूती घेतली तो सत्व गुणाचा धनी होय, हे ध्यानात ठेवा. पण या तिन्हीमध्ये तीच मूळ माया भरून असल्यामुळं महादेव त्या प्रत्येकाच्या ठाई हजर असतातच. म्हणूनच भोळा शंकर सर्वांवर सारखंच प्रेम करू शकतो आणि विशेष म्हणजे भक्तांच्या हाकेला लवकर धावून जातात, असं समर्थ स्वानुभूतीच्या बळावर सांगत आहेत. मूळ मायेला विश्वामध्ये शोधण्याचा प्रयत्न केल्यावर ती सापडत नाही. मनुष्याच्या तर्कवादी बुद्धीला ओंकाराचा उगम बिंदू सापडेल असंही नाही. विज्ञानही तिथपर्यंत जाण्याला असमर्थ ठरतं. ब्रह्मांडाचा अतिविराट विस्तार पाहता त्याच्या उत्पत्तीची सूक्ष्म गहन प्रक्रिया पाहता मनुष्य किंवा विज्ञान विश्वाच्या उगमापर्यंत पोहोचणं जसं अशक्य तसंच सामान्य मनुष्याची बुद्धी मूळ मायेच्या उगमस्थानी जाणं अशक्यच. व्यवहारातील तर्कवाद मूळ मायेला शोधण्यासाठी वापरावा, पण तो कसा हे सांगताना समर्थ पुढील ओवीत एक दाखला देत आहेत. वटबीजी असे वाड, फोडून पाहता न दिसे झाड, नाना वृक्षांचे झुंबाड बीजापासून होती. म्हणजे वडाच्या झाडाचे बी अगदी लहान असते. बी पाहिले तर तेथे झाड दिसत नाही, पण त्या एका बीजापासूनच वृक्षांचे समूहच्या समूह निर्माण होतात. बघा समर्थ किती सविस्तर आपल्याला समजावून सांगत आहेत. बघा वडाचं काय किंवा इतर कुठल्याही झाडाचं बी किती लहान असतं. ते बीज अंकुरतं, त्यातून रोपटं आणि नंतर त्याला पानं, फुलं, फांद्या फुटून त्याचा वृक्ष होतो. मग या सर्वांचे अंश त्या छोट्याशा बीजात असले पाहिजेत असं म्हणून ते फोडून बघितलं तर त्यामध्ये काहीच सापडणार नाही. पण तेच बीज भूमीत पेरलं, त्याला पाणी, सूर्यप्रकाश मिळाला की ते फोफावतं आणि त्यातून वृक्ष विस्तार होतो. तसं मूळ माया बीज रूप आहे. हा ओंकार म्हणजे भगवंताची जाणीव, नाद आणि शक्ती यांचं मिश्रण आहे. बीजामध्ये जसा वृक्ष सूक्ष्मपणे असतोच तसं मूळ मायेत आपण सर्वजण आपला प्रपंच घरदार इतकंच काय की सर्व सृष्टीच सूक्ष्मपणे वास करत असतो. मात्र सूक्ष्मात असल्यामुळं ते दिसत नाहीत.
इतकंच, जेव्हा हे ओंकार रूपी बीज चांगली मशागत केलेल्या म्हणजेच विशुद्ध अंतकरणात पेरलं जातं, त्यावर सद्गुरु कृपारूपी जलाचं सिंचन होतं, तेव्हा त्या नामरूपी बीजातून सृष्टीरूपी वृक्ष कसा विस्तारतो याचा उलगडा होतो. जसं ज्याप्रमाणे बीज फोडून हाती काहीच लागत नाही, तसं मूळ माया किंवा ओंकाराच्या नाद शक्तीला तर्कानं शोधून उपयोग होत नाही. त्याला वात्सल्यानं, करुणेनं, विश्वासानं, श्रद्धेनं तसेच शुद्ध चित्तानं सद्गुरु कृपेंच्या शीतल छायेखाली जोपासायला हवं. नामाला जो अंतरंगात सांभाळतो त्याचं चित्तच कैलास होऊन जातं. तेथील पुरुष आणि प्रकृतीचा संयोग त्याला विश्व पसाऱ्याचं रहस्य उलगडून दाखवतो. गरज आहे ती अंतरंगात सुप्तावस्थेत असलेल्या शिव तत्वावर थेंब थेंब अखंड नामाभिषेक करण्याची. नामासोबत त्रिगुणांचं बिल्वपत्र वाहून संपूर्ण शरण गेल्यास अंतस्थ वसणाऱ्या शिवतत्वाची प्रचिती येते. सृष्टीचं गूढही उकलतं. या आत्मस्थ प्रवासातील आणखी काही पैलू समर्थ पुढे उघडून दाखवणार आहेत. बीजाचं रूपक घेऊन मूळ मायेतच ब्रह्मांड सूक्ष्म रूपानं कसं वसतं हे आपण आत्ताच निरूपणात समजून घेतलं. मूळ माया म्हणजे ओंकार, प्रथम अनाहत नाद. जिथं मूळ माया निर्माण होते तिथं तिचं स्वरूप अत्यंत शुद्ध असतं. पण ते असतं तरी कसं? तिच्या अंतरंगात काय सापडतं? कोणतं तत्व मूळ मायेत वास करत असतं? आत्मप्रचिती साधलेले समर्थांसारखे संत मूळ मायेच्या विशुद्ध स्वरूपापर्यंत जेव्हा जातात तेव्हा तिथं त्यांना प्रकृती आणि पुरुष असे दोन भाग असल्याचं जाणवतात. मूळ माया हा आपल्याला स्त्रीवाचक शब्द वाटतो, पण समर्थांनी मूळ मायेला वायू आणि वायूमध्ये असणारी जाणीव अशा स्वरूपात जाणलं. हे समजायला थोडंसं अवघड असलं, क्लिष्ट आहे. त्यामुळे शंकर पार्वतींच्या कथानकातून ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. दक्षकन्या सती ही महादेवांची प्रथम पत्नी. शंकराला ती अत्यंत प्रिय होती. सती ही महादेवाविना असत्यच वाटावी इतकी त्यांची एकरूपता होती. त्यांच्यातील प्रेमाची रीत कशी होती याचं सुरेख वर्णन करताना रामचरितमानसामध्ये तुलसीदास म्हणतात, जलूपय सरीस बिकाई देखऊ प्रीती की रीत भली बिलग होई रसू जाई कपट खटाई परत पुनी. याचा अर्थ असा, दुधात मिसळलेलं पाणी दुधाच्याच भावानं विकलं जातं. त्याचं वेगळं मूल्य असत नाही. तशी महादेव आणि सतीची स्थिती होती. त्याचप्रमाणे वायूमध्ये जाणीव एकजीव होऊन गेलेली आहे. त्यांच्यातील वेगळेपण दाखवताच येत नाही असं समर्थांना इथं सांगायचं आहे. पुढे, तैसी बीजरूप मूळ माया विस्तार झाला तेथून या तिचे स्वरूप शोधून या बरे पाहावे. म्हणजे तशी मूळ माया ही बीजरूप असून तिच्यापासून ह्या दृश्यसृष्टीचा विस्तार झाला आहे. त्या मूळ मायेचे स्वरूप नीट विचारपूर्वक जाणून घ्यावे. तेथे दोन्ही भेद दिसती विवेके पहावी प्रचिती. निश्चळी जे चंचळ स्थिती तोची वायो. तेथे दोन भेद आहेत, त्यांची प्रचिती विवेकाने घ्यावी. निश्चल स्वरूपात
जी चंचलता निर्माण होते तोच वायू होय. तयामध्ये जाणीव कळा जगत ज्योतीचा जिव्हाळा, वायू जाणीव मिळवून मेळा मूळ माया बोलिजे. म्हणजे त्यामध्ये जी जाणीव असते ते जगज्योतीचे सातत्याने अस्तित्व होय. वायू आणि जाणीव दोन्ही मिळून मूळ माया असते. याचाच अर्थ मूळ माया म्हणजे वायू आणि त्यामधील जाणीवेचं एकत्रीकरण होय. त्यांना एकमेकांपासून वेगळं करता येत नाही. जसं महादेव आणि सती यांच्यामध्ये जिव्हाळा होता, तसा वायू आणि जाणीवेतही विलक्षण असं प्रेम आहे, जिव्हाळा आहे. शंकर सतत राम नामाचं स्मरण करत असल्यामुळं हा राम कोण याविषयी सतीच्या मनात संशय निर्माण झाला आणि हेच त्यांच्यातील दुराव्याचं कारण बनलं. शंकरांनी लाख समजावलं तरीही सतीनं रामाची परीक्षा घेण्याचं ठरवलं. सीता विरहामुळं राम बेचैन झालेले होते. वनातील वृक्षवेलींना ते सीतेबाबत विचारायचे, त्यांना मिठी मारायचे आणि पुढे चालू लागायचे. अशा वेळी सती सीतेचं रूप घेऊन प्रभू रामांसमोर आली. रामांनी क्षणार्धात तिचं खरं स्वरूप ओळखलं. तिला नमन करून ते म्हणाले, माते, सतत भगवान शंकरांसमवेत असणारी तू इथं एकटीच कशी काय आलीस? हे ऐकून सती ओशाळली, आश्चर्यचकित झाली. तिला तिच्या मनातील संदेह दूर झाला. हे जरी खरं असलं पण महादेवांनी हा सर्व प्रसंग अंतर्ज्ञानानं जाणला. आपल्या आराध्य प्रभूंच्या पत्नीचं रूप सतीनं धारण केल्याचं कळताच सतीही आपल्याला माते समान आहे या भावनेतून महादेवांनी सतीचा पत्नी म्हणून त्या क्षणी त्याग केला. महादेव म्हणजे दूध अर्थात शुद्धता, सात्विकता, सत्य यांचं प्रतीक आहे. तर सती म्हणजे पाणी अर्थातच दुधापेक्षा कमी मूल्यवान, कलुषित तसंच संशयी वृत्तीचं निदर्शक. जोपर्यंत सती महादेवांशी एकजीव होती तेव्हा ती कशी जरी असली तरी त्यांच्यापासून वेगळी नव्हती. वाळक्याबरोबर ओलंही जळतं तसंच काहीसं आपण म्हटलं पाहिजे. पण दुधात मिठाचा खडा पडावा आणि दूध आणि पाणी वेगवेगळं व्हावं तसं संदेहरूपी मिठाच्या खड्यानं महादेव आणि सती वेगळे झाले. पुढचा कथाभाग सांगताना तुलसीदास शंकराची प्रियतमा असणाऱ्या सतीचा उल्लेख दक्ष कन्या असा करतात. यावरून महादेवांच्या आंतरिक अवस्थेची कल्पना यावी. पुढं आमंत्रण नसतानाही सती तिच्या माहेरी म्हणजेच दक्षाच्या घरी यज्ञासाठी म्हणून आली. त्यावेळेस तिचा पती असलेल्या शंकराचा वाटा त्या यज्ञकार्यात नसल्याचं पाहताच सती संतापली व रागाच्या भरात त्या यज्ञातच तिनं स्वतःची प्राणहुती दिली. सतीच्या विरहाचं महादेवालाही अपार दुःख होतं. तिचं अर्धवट जळालेलं शरीर घेऊन शंकर ब्रह्मांडात फिरत राहिले. तिच्या शरीराचे जे तुकडे भूमीवर पडले त्यातून शक्तिपीठं निर्माण झाली. पुढच्या जन्मी सती हिमालयाची कन्या पार्वती म्हणून जन्मली. घनघोर तपश्चर्या करून तिनं पुन्हा महादेवांची पत्नी होण्याचं सौभाग्य प्राप्त करून घेतलं. ती ही कथा आहे. महादेव सतीशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. तसं वायू आणि जाणीव यांच्याशिवाय मूळ मायेला पूर्णत्व नाही. वायू आणि जाणीव हे महादेव आणि सतीसारखे एकजीव झालेले आहेत. परब्रह्मावर या मूळ मायेचं आवरण असतं. त्यामुळं त्याला वेगळी रूपं आकार धारण करण्यासाठी वायुरूपी प्रकृतीची मदत लागते. परब्रह्म मुळात निश्चळ असतं. प्रकृती त्याला चल बनविते. प्रकृतीशिवाय निर्गुण ब्रह्माला सगुण रूप धारण करणं अशक्य आहे. जसे महादेव पार्वतीशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत तसंच
जाणीवरूपी परब्रह्माला जोपर्यंत वायुरूपी प्रकृती मिळत नाही तोपर्यंत ते ब्रह्म व्यक्त होऊ शकत नाही. जसं सतीला महादेवांशिवाय स्थान नाही, तसं केवळ वायू म्हणजेच प्रकृती पुरुषाशिवाय अर्धवटच आहे. जसं पती पत्नी संसाररूपी रथाची दोन चाकं आहेत, एकाशिवाय दुसरं चाक चालणं शक्य नाही, तसंच सृष्टीच्या प्रपंचरूपी रथाची दोन चाकं म्हणजे महादेव आणि पार्वती. सतीच्या निधनानंतर पुरुष प्रकृतीचा संसार अर्धा झाला होता, पण पार्वती रूपात पत्नी परत मिळताच महादेवांनी तिला आपली अर्धांगिनी बनवलं. पुढे समर्थ म्हणतात, सरिता म्हणता बायको भासे, तेथे पाहता पाणीच असे, विवेकी हो समजा तैसे मूळ मायेसी. म्हणजे सरिता शब्द उच्चारताच कुणी बाई असावी असे वाटते, पण प्रत्यक्षात ती नदी म्हणजे पाणीच असते. त्याचप्रमाणे मूळ माया शब्दही उच्चारल्यावर बाईची कल्पना येते खरी, स्त्रीलिंगी असा शब्द वाटतो खरा, पण विवेकी माणसाने नीट विचार करून मूळ मायेचे स्वरूप जाणून घ्यावे. वायो जाणीव जगज्योती, तयास मूळ माया म्हणती, पुरुष आणि प्रकृती यांचेच नाव. वायू आणि जाणीव म्हणजे जगज्योती मिळून एकत्रितपणे त्यांना मूळ माया म्हणतात. यालाच पुरुष आणि प्रकृती असेही म्हणतात. वायोस म्हणती प्रकृती आणि पुरुष म्हणती जगज्योती. पुरुष प्रकृती शिवशक्ती यांचेच नाव. म्हणजे वायूला प्रकृती म्हणतात आणि जगज्योती म्हणजे जाणीव तिला पुरुष म्हणतात. पुरुष प्रकृती यांनाच शिवशक्ती असेही नाव आहे. पहा, वायू, जाणीव व जगज्योती यांच्या मेळ्यास मूळ माया म्हणतात. पुरुष व प्रकृती हे मूळ मायेचंच दुसरं नाव आहे. वायू सर्वत्र वहन करतो, त्यामुळं मूळ मायेला चंचलता येते. मूळ मायेतील या चंचलत्वास प्रकृती म्हणतात. मायेचं हे चंचलत्व कसं असतं तर ती जगज्योतीला म्हणजे पुरुषाला सोबत घेऊन भ्रमण करत असते. त्यालाच शिवशक्ती असंही दुसरं नाव आहे. ही एकत्रकरणाची भावना म्हणजेच सृष्टीतील चैतन्य होय. व्यावहारिक पातळीवर वायूचे अनेक प्रकार आपण बघतो. श्वसनक्रिया चालते ते वायूमुळंच. हवेत नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड असे वायू आहेत, परंतु श्वसनात फक्त प्राणवायूच तेवढा खेचला जातो. म्हणजेच मूळ जाणीव तत्व वायूतून आत घेऊन आपण स्वतःला जिवंत ठेवतो. जसं प्राणशक्ती वायूंच्या मिश्रणात वास करून असते, तसं प्रकृती रूप वायूमध्ये जाणीवरूप ईश्वर वास करून असतो. देव कुठं आहे असा अनेकांना प्रश्न असतो. आपला जो श्वासोश्वास चालतो तो निशब्द असा संवाद कुणाशी चालू असतो. श्वासाद्वारे कोण आत शिरतो, आत्मारामास कोण चैतन्य पुरवतो, हा भगवंतच वायुरूपात आत जातो आणि जाणीव रूपानं जीवात्म्याला चैतन्य पुरवीत असतो. ज्या क्षणी जीवाचे श्वास संपतात त्या क्षणी प्राणशक्ती वायूसोबत त्या देहातून बाहेर पडते. हे वैद्यकशास्त्रानंही आता मान्य केलंय. अंतरंगात येणाऱ्या वायूतच जाणीव सुप्तपणे वास करत असते. ती चैतन्य देते, जीवाला सांभाळते व श्वास थांबले की देहातून बाहेर पडते. जाणीव म्हणजेच ईश्वर. ती जाणीव जसं आपल्याला चैतन्य देते तसंच ब्रह्मांडालाही देत असते. ती सूर्याला तेज पुरवते, चंद्राला शीतलता देते, जलाला माधुर्य देते, फळात गोडवा आणते, फुलांना सुगंध देते, बालकांच्या चेहऱ्यावर निरागस हास्य फुलवते, नदीला खळखळाट आणते. जसं
माऊली अर्भकाला गर्भात सांभाळते, तसं ती मूळ माया आकाश पोकळीत साऱ्या ब्रह्मांडाचं संगोपन करत असते. मायेच्या अंतरंगात पुरुष चैतन्य रूपात कार्यरत असतो. तोच आपल्या जीविताचा खरा आधार आहे. हे तत्वज्ञान आपण स्वप्रचितीनं समजवून घ्यावं, म्हणजेच भगवंताच्या कारुण्यानं जीवन भरून जातं. त्याच्या अनंत उपकारांची स्मृती टवटवीत राहते. पहा, हाताची सगळी बोटं सारखी नसतात अशी एक म्हण आहे. एखाद्या सज्जनांच्या घरी न घडोत अशा घटना घडतात. एकनाथ महाराजांना त्यांच्या मुलाकडून श्रीहरीकडून सुरुवातीला प्रखर विरोध झाला होता. अहंतेमुळं तो नाथांची ज्ञानसंपदा अंगीकारू शकला नाही. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचा मुलगा व्यसनाधीन होऊन आयुष्य बर्बाद करून घेतो. उद्योगपतींची मुलं निष्क्रिय निघतात, तर विद्येचा पुजारी असलेल्या एखाद्या शिक्षकाची मुलं अल्पशिक्षित राहतात. एक पिढी ज्ञान संचय करून पुढच्या पिढीला मुक्त हस्तानं ज्ञानदान करत असते, पण ज्ञानाचं मोल न कळल्यामुळं पुढची पिढीच भरकटत जाते. अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. त्याप्रमाणे विश्वनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये वायू जाणिवेसह प्रत्येक जीव मात्रांत प्रवेश करतो खरं, पण काहींच्या ठिकाणी ती जाणीव प्रगल्भतेनं अनुभवास येते, काहींच्या ठिकाणी मध्यम स्वरूपात, तर काहींच्या ठायी अत्यल्प प्रमाणात दिसते. नित्य व्यवहारात जाणिवेची उणीव असल्याचं अनेक घटनांवरून दिसून येतं. रस्त्यावर झालेल्या अपघाताकडं किंवा त्यात जखमी झालेल्यांकडं दुर्लक्ष करून कित्येक जण पुढे निघून जातात. आपल्यातील संवेदना इतकी का बरं बोतट व्हावी? पुढे वायोमध्ये जाणीव विशेष, तोची प्रकृतीमध्ये पुरुष. ये गोष्टीचा विश्वास धरिला पाहिजे. म्हणजे वायूमधील विशेष जाणीव हीच प्रकृतीमधील पुरुष होय, या गोष्टींवर विश्वास ठेवलाच पाहिजे. वायो शक्ती जाणीव ईश्वर, अर्धनारी नटेश्वर, लोक म्हणती निरंतर येणे प्रकारे. म्हणजे वायू शक्तिमय तर ईश्वर जाणीवमय आहे. यालाच अर्धनारी नटेश्वर असेही लोक निरंतर म्हणतात. बघा, वायूमधील शक्तीमुळं ईश्वर रूप प्रगट झालं, तेच अर्धनारी नटेश्वर. या प्रीतिसंगमाशिवाय भगवंताचं सगुण साकार दर्शन केवळ अशक्यच होतं. या दोघांचं मिश्रण ब्रह्मांडाला व्यापून उरलंय. जसं दुर्गा माता म्हटलं की वाघावर आरूढ झालेल्या देवीचं रूप डोळ्यांसमोर येतं, तसं मूळ माया म्हटलं की ती कुठली देवी वगैरे असावी असं वाटतं आपल्याला खरं. पण मूळ माया म्हणजे नक्की काय? पुरुष आणि प्रकृती म्हणजे नेमकं कोण? हे समर्थांनी मागील ओव्यांमध्ये विस्तारून सांगितलेलं आहे. वायोमध्ये जाणीव गुण, तेची ईश्वराचे लक्षण, तयापासून त्रिगुण पुढे झाले. म्हणजे वायूमध्ये जो जाणीव गुण असतो तेच ईश्वराचे लक्षण होय. त्याच्यापासून पुढे त्रिगुण उत्पन्न झाले. तया गुणांमध्ये सत्वगुण, निखळ जाणीव लक्षण, त्याचा देहधारी आपण विष्णू जाणा. म्हणजे त्या त्रिगुणांपैकी जो शुद्ध सत्वगुण ते जाणीवेचे लक्षण होय, त्याचा देहधारी तो विष्णू श्री विष्णू जाणावा. त्याच्या अंशे जग चाले, ऐसे भगवत गीता बोले, गुंतले तेची उगवले. विचार पाहता म्हणजे त्याच्या अंशानेच जग चालते असे भगवद्गीता सांगते. दृश्यामध्ये गुंतल्यामुळे शुद्ध जाणिवेचा हा अंश म्हणजेच अहम ब्रह्मस्मी लोप पावतो. सारासार विचाराने तो प्रचितीला येतो. पहा, सत्वगुण
निखळ जाणीवमय असून त्या गुणाचा देह श्री विष्णूंनी धारण केला आहे. त्यांच्या अंशानं जगाचं पालन पोषण होत असतं. हा सत्वांश आणि जाणीव प्रत्येक जीवाच्या अंतरंगात स्थिरावते. पण बऱ्याचदा जीव दृश्यात गुंतल्यामुळं सत्वांशाचा प्रभाव क्षीण झाल्यासारखा दिसतो. समजा एका सावकारानं एखाद्या गरिबाला कर्ज दिलं. थोडं थोडं करून तो गरीब सावकाराचं कर्ज फेडण्याचा प्रयत्न करतो. पण बराच काळ लोटला तरी कर्ज पूर्णपणे काही फिटत नाही. शेवटी द्यायला काहीच नाही अशी त्याची बिकट अवस्था होते. पण सावकार मात्र वसुलीसाठी सारखा तगादा लावतो. इथं सावकार आणि गरीब या दोघांच्या देहात जाणीव एकसारखीच आहे. पण सावकाराची जाणीव केवळ दृश्यात अर्थात पैशात गुंतल्यामुळं क्षीण होऊन ती नेणिवेत बदलते. ही सृष्टी तमोगुणातून उत्पन्न झालेली असल्यामुळं तमोगुणाचा प्रभाव अधिक, रजोगुणाचा प्रभाव मध्यम असतो. तर श्री विष्णूंचा अंश असलेला सत्वगुण विश्वात अत्यल्प प्रमाणात आढळतो. मात्र हा सत्वांश अल्पसा जरी असला तरी सृष्टीचं पालन पोषण करण्यास पुरेसा असतो. दृश्याच्या मोहापायी जीव त्याच्यातील सत्वांश हरवून बसतो. जरी सत्वांश लोपला तरी तो नाहीसा मात्र होत नसतो. पाण्यात साखर टाकली तरी ती दिसते. थोडं ढवळलं तर ती पाण्यात विरघळते व दिसेनाशी होते. मात्र त्या पाण्यात साखर नाहीच असं म्हणता येत नाही. तसं दृश्यासक्तीत गुंतल्यानं जीव जरी सत्वांशाला विसरला असला तरी त्याच्यात तो नसतो असं म्हणता येत नाही. संत जेव्हा सृष्टीकडं करुणामय दृष्टीनं बघतात तेव्हा जीवातील हाच सत्वांश ते हेरतात आणि त्याला प्रफुल्लित करण्याचा प्रयत्न करतात. कारण एक लक्षात घ्या, आपल्या प्रत्येकात संतांना श्री विष्णूंचा अंश दिसत असतो. जीव प्रपंचात गुंतलाय, आसक्तीच्या अधीन झालाय. त्याच्यातील सत्वांश मंद झाल्यासारखा दिसतोय. पण त्यात त्याचा काय दोष? जीव तर जगाच्या नियमांनी बांधलेला आहे. कळसूत्रीच्या बाहुलीप्रमाणे भगवंत नाचवेल तसं तो नाचतोय. अशा सम्यक दृष्टीनं संत सर्वांकडे पाहतात. प्रत्येकात सत्वांश आहे हे जाणूनच प्रत्येकात ते राम पाहतात. म्हणून समर्थ सांगतात, गुंतले तेची उगवले. ज्याचं मन सत्वगुणानं जाणीवेनं ओतप्रोत भरलंय त्यालाच दुसऱ्यातील सत्वांश दिसू शकतो. त्यामुळं संत केवळ त्यांच्याकडं येणाऱ्यांकडंच नव्हे तर सृष्टीतील सर्वांकडंच सकारात्मकतेनं पाहू शकतात. जीवाच्या त्रिगुणीय उपाधींना बाजूला सारून त्यांचं मोकळ्या मनानं स्वागत करू शकतात. त्यांना आपलं म्हणू शकतात. अशा सम्यक स्थितीमुळंच संत देहात असूनही तुर्यावस्थेत जगत असतात. मूळ माया, जाणीव व वायू यांद्वारे जसं संतांना रूप गुणांच्या उपाधींचा त्याग करून स्वस्वरूप बघण्याची प्रवृत्ती प्रदान करत असते, तशीच प्रवृत्ती ती सृष्टीतील प्रत्येक घटकाला देखील देऊ इच्छिते. स्वयंपाकघरात गॅस पेटवण्यासाठी जशी लायटरची अल्पशी ठिणगी पुरेशी ठरते, तसं सत्वगुणांचा छोटासा अंश देखील विश्वाचं भरण पोषण करण्याला पुरेसा ठरतो. सत्वांश अल्प असला तरी तो प्रत्येक घटकात आहे आणि तो विष्णुरूप असल्यामुळं
पोषण करण्याची, स्वसंरक्षण करण्याची विवेक बुद्धी त्याद्वारे प्रत्येकात येऊन पोचते. हे चैतन्य सृष्टीचा डोलारा समर्थपणे पेलवू शकतं. वायूच्या मदतीनं सृष्टीत घडणारं हेच ते जाणिवेचं कार्य होय. या जाणिवेच्याच आधारे प्रारब्ध नावाचं एक विलक्षण चक्र देहाला वेगवेगळे आकार धारण करण्यास भाग पाडत असतं. सत्वगुण प्रभावशाली असल्यास कर्म करताना पदोन्नती, आत्मोन्नती होते. भगवंताकडे जाण्याचे मार्ग सापडतात. पण जाणीव हरवून गेल्यानं म्हणजेच तमोगुण प्रभावशाली असल्यामुळं जीवाला विविध योनीतून प्रवास करावाच लागतो. यात जाणिवेचं काहीही कार्य नसतं. कारण जेव्हा जाणिवेचं विस्मरण होतं तेव्हाच आपल्या हातून झालेल्या विविध कर्मांचे संस्कार आपल्या पुढील जन्मांची आखणी करत असतात. प्रारब्ध जीवाला देह धारण करायला भाग पाडतं. म्हणून चित्तशुद्धीसाठी संत पोट तिडकीनं शुद्ध करी मती रामराया असा भगवंताजवळ आग्रह करतात. करुणाष्टकामध्ये तर समर्थ प्रभू रामाला विनवितात, माझ्यातील सत्वांश हरवलाय रे गुरुनाथा, तुला तो दिसतोय ना, तर मग तूच मला उद्धाराचा मार्ग दाखव बाबा, नाहीतर सृष्टीच्या मोहजालात मी अडकून पडेन. कर्माच्या घोटाळ्यात जीव अडकून पडतो आणि तेच कर्मसंस्कार त्याला पुन्हा देहबंधनात घेऊन येतात. एक जाणीव वाटली प्राणी मात्रांस विभागली, जाण जाणो वाचविली सर्वत्र काया. ती शुद्ध जाणीवच सर्व प्राणी मात्रांमध्ये विभागली गेली. त्या जाणीवेच्या योगानेच सर्व प्राणी आपापल्या देहाचे संरक्षण करतात. तयेचे नाव जगज्योती, प्राणी मात्र तिचेन जिती, याची रोकडी प्रचिती प्रत्यक्ष पाहावी. म्हणजे त्या शुद्ध जाणिवेचे नाव जगज्योती असून तिच्या योगानेच सर्व प्राणी मात्र जगतात. याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला नेहमी येतोच. पक्षी श्वापद किडा मुंगी, कोणी एक प्राणी जगी, जाणीव खेळे त्याचा अंगी. निरंतर म्हणजे जगात जितके म्हणून प्राणी आहेत, पक्षी, जनावरे, किडा, मुंगी आदी कुणीही असो, त्यांच्या अंगी निरंतर जाणीव खेळत असते. जाणोनी काया पळविती, तेन गुणे वाचती, दडती आणि लपती. जाण जाणो म्हणजे जाणिवेच्या योगाने त्यांना धोका वाटला की ते पळून जातात आणि जीव वाचवतात. जाणिवेमुळेच ते लपतात, दडतात आणि अशा प्रकारे स्वसंरक्षण करतात. अवघ्या जगास वाचविती, म्हणून नामे जगज्योती, ते गेली या प्राणी मरती. जेथील तेथे म्हणजे ही शुद्ध जाणीवच सर्व जगाला वाचवते. म्हणूनच तिला जगज्योती असे नाव दिले जाते. ती जाणीव नष्ट झाली की प्राणी जिथल्या तिथे मरून पडतात. मुळीचे जाणिवेचा विकार, पुढे झाला विस्तार, जैसे उदकाचे तुषार अनंत रेणू. म्हणजे मूळ मायेतील जाणिवेचाच पुढे विस्तार झाला. उदकाचे तुषार असावेत तसे जाणिवेपासून अनंत रेणू निर्माण झाले. तैसे देव देवता देवते भूते, मिथ्या म्हणू नये त्याते. आपल्याला सामर्थ्य ते सृष्टीमध्ये फिरती. म्हणजे त्याप्रमाणे देव देवता दैवते भूते वगैरे आपापल्या सामर्थ्यानुसार सृष्टीमध्ये फिरत असतात. त्यांना मिथ्या खोटं म्हणू नये. पहा समर्थांना काय म्हणायचं इथं, पाण्याचे अनंत तुषार निर्माण व्हावेत तसं मूळ मायेतील जाणिवेतून अनंत अंश निर्माण झाले आणि
सृष्टीत प्राणी मात्रांच्या रूपात विस्तारले. त्यामुळं देव देवता भूत यांना खोटं मानू नये. जाणीवेच्या प्रमाणात प्रत्येकात सामर्थ्य हे असतंच, पण ही जाणीव दृश्य जगतातच हालचाल घडवते असं नाही. अदृश्यात अनंत अमुक्त आत्मे देह धारण करण्यासाठी केविलवान होऊन वाट पाहत असतात. त्यांना चेतना पुरवणारी ही जाणीवच असते. वीज ही सर्वत्र सारखीच असते, पण तिचा वापर करून फ्रीजमध्ये वस्तू थंड करता येतात, तर मायक्रोवेव्हमध्ये गरम करता येतात. तीच वीज पंख्याला दिली तर वारं येतं आणि बल्बमधून प्रकाश मिळतो. त्याचप्रमाणे जाणीव चैतन्य शक्ती सगळीकडे एकसारखीच आहे, परंतु संचितानुरूप जीव निरनिराळ्या योनीत फिरत राहतो आणि वेगवेगळी कर्मफळं भोगत असतो. या संपूर्ण विवेचनाचं सार असं सांगता येईल की चराचरातील प्रत्येक घटकात विष्णुरूपी सत्वांश असतो. तोच आपण शोधायचा, म्हणजे सृष्टीतील हरिरूपाचं दर्शन आपल्याला होईल. केवळ नामस्मरणानंच त्या सत्वांशाला म्हणजेच भगवंताला आपण आपल्याकडे खेचून आणू शकतो. नामस्मरणातूनच चित्तशुद्धी होऊ लागते. त्याचा परिणाम म्हणून सत्कर्मांच्या तुषारांनी आपल्यातील जाणीव शुद्ध होत जाते आणि मूळ मायेला ओलांडून आपल्या स्वस्थानी अर्थातच मूळ सुखधामापर्यंत, भगवंताच्या विश्रामधामापर्यंत विना अडचण पोहोचता येतं. सामान्य जीवाला ते स्वबळावर साधणं कठीण असतं. त्यासाठी गुरुग्रही म्हणजेच सद्गुरूंच्या समर्थांच्या शाळेतच प्रवेश घ्यायला हवा. हे शालेय जीवन कसं असेल याचा थोडा विचार करूया. हा पुरुष प्रकृती समाज समजून घेण्यासाठी थोडा कठीण आहे. त्यातील भावार्थ अतिशय गुह्य आहे. तरीही त्यातील मध्यवर्ती सूत्र नीट ध्यानात ठेवणं आग्रहाचं अगत्याचं आहे, कारण त्या योगेच आपली पावलं जीवन ध्येयाच्या दिशेनं ठामपणे पडू लागतील. पुरुष व प्रकृतीचं एक जीव असं मिश्रण या सृष्टीत सामावलेलं आहे. प्रकृती म्हणजे शक्ती, तर पुरुष म्हणजे शिव. या दोघांचा खेळ म्हणजे दृश्य विश्व होय. विश्वामध्ये शक्तीचं कार्य अखंडपणे चालूच असतं आणि मूळ पुरुष अर्थात शिव त्या प्रत्येक कार्यामध्ये जाणीव रूपात भरून असतो. जो ही जाणीव अंतःकरणात सतेज ठेवतो त्याला या सृष्टीत भगवंताखेरीज दुसरं काही दिसतच नाही. मग ही जाणीव सतेज ठेवायची कशी? असं आहे. देहातील जाणीवेचं व्यक्त रूप म्हणजे मन. मनाला जाणीवेचं स्मरण देण्याचं काम नाम करतं. व्यवहारात असूनही आपल्यातील जाणीव प्रफुल्लित राहू शकते. ती केवळ नामस्मरणानं, आत्मज्ञानाशिवाय, स्वस्वरूप ओळखल्याशिवाय, दृश्याचं मिथ्यत्व जाणल्याशिवाय या पुरुष प्रकृतीच्या मायाजालातून सुटणं जीवाला अशक्य आहे. एक लक्षात घ्या, आपण कधी आपल्या सावलीला सोडून पुढं जाऊ शकतो का? किंवा नदी पात्र ओलांडण्यासाठी बांधलेला पूल तोडून आपण ती नदी पार करू शकतो का? हे जसं शक्य नाही, तसं पुरुष प्रकृतीला सोडून आपण आत्मज्ञानापर्यंत पोचू शकणार नाही. भवसागर ओलांडून आत्मबोधरूपी किनाऱ्याला लागायचं असेल तर सद्गुरू कप्तान असलेल्या साधनरूपी नावेत बसून
पुरुष व प्रकृती रूपी वल्हे आपण सुद्धा मारायला हवेत. पुरुष प्रकृतीच्या आधारेच म्हणजे माता पार्वतीचं वात्सल्य आणि शिवाची करुणा यांच्या जोरावरच आपली नाव पहिलं तरी न्यायची आहे. त्याशिवाय त्यांच्या खेरीज आत्मसाक्षात्कार होणं अशक्यच आहे. सद्गुरूंचं मूळ स्वरूप महादेवांचंच आहे. ते मूळ पुरुषच प्रकृतीच्या मदतीनं दृश्य जगतातून बाहेर पडण्याची वाट आपल्याला दाखवतात. सृष्टीचं मिथ्यत्व आपल्या परीनं कितीही समजून घेतलं तरी ते अंतकरणात मात्र फार काळ टिकू शकत नाही. जीवनात घडणारे प्रसंग आपल्याला सत्य वाटतात. जगाचं अशाश्वतपण विश्व निर्माणच झालं नाही ही संकल्पना सामान्य वकुबाच्या जीवाच्या पचनी पडत नाही. तुलसीदासांनी रामचरितमानसमध्ये महादेव या सृष्टीचं वर्णन करताना काय म्हणतात हे सांगताना असं म्हटलंय की हे जगत केवळ एक स्वप्न असून भगवंताचं सगुण भजनच तेवढं सत्य आहे. आपण भजनात रममान राहिलं असता स्वप्न की सत्य या द्विधेत अडकण्याचा प्रश्न येत नाही. उलट भजनानंदी रत असल्यामुळं हे विश्व माया नगरी आहे, हे एक स्वप्न आहे अशी धारणा आपली पक्की होऊ लागते. मग दृश्य असलं आणि नसलं काय काहीच फरक पडत नाही. डोळे उघडे असून म्हणजेच दृश्यात वावरत असूनही हे जगत आपल्यासाठी नाहीसं होतं अशी मनोधारणा होण्यासाठी प्रकृती पुरुषाची सद्गुरूंची कृपा असावी लागते. पुढे समर्थ म्हणतात, ज्ञात्यास संकल्पची असेना म्हणून त्यांचेच बाधवेना या कारणे आत्मज्ञाना अभ्यासावे. म्हणजे जो आत्मज्ञानी असतो त्याच्या ठिकाणी कुठलाही संकल्पच नसतो म्हणून त्याला ते बाधा करूच शकत नाहीत. म्हणून आत्मज्ञानाचा अभ्यास करावा. अभ्यासलिया आत्मज्ञान सर्व कर्मास होय खंडन हे रोकडी प्रचित प्रमाण संदेह नाही. म्हणजे आत्मज्ञानाचा अभ्यास केल्यामुळं सर्व कर्मांचे खंडन होते ही अगदी रोकडी प्रचिती आहे. त्यात संशयाला संदेहाला जागाच नाही. पहा समर्थ काय म्हणतायत नेमकं, आत्मज्ञानाचा अभ्यास करता करताच कर्म खंडनही होत जातं. मी करता आहे ही भ्रमात्मक जाणीव जोपर्यंत समूळ जात नाही तोपर्यंत आत्मप्रचिती साधत नाही. आत्मज्ञान झाल्यानंतर आपल्या प्रारब्धाधीन कर्मसंस्कारांचं काय होत असावं हे जाणून घेण्यासाठी तुकोबारायांच्या काय वानू मी या संतांचे उपकार मज निरंतर जागविती या उक्तीचा आधार आपण घेतला पाहिजे. झोपेतून उठवलेलं कुणालाच आवडेल का तुम्हीच सांगा. शाळेतील आपले दिवस आठवून पहा. आपले आईवडील सुरुवातीला प्रेमानं हाक मारून उठवण्याचा प्रयत्न करतात, पण निद्रासुख सोडायला किंवा स्वप्न नगरीतून बाहेर यायला आपण तयार नसतो. एखाद्या छानशा स्वप्नात आपण रमलेलो असतो, त्यातील आनंद घेत असतो, पण त्या स्वप्नामध्ये जे घडत असतं त्यावर आपलं काहीच नियंत्रण नसतं. त्याचं कर्तेपण आपल्याकडं नसतंच मुळीच. आपण त्या घटना केवळ द्रष्टा म्हणून पाहत असतो. अशी झोपेची अवस्था आपण प्रत्येकानंच अनुभवलेली आहे. जेव्हा आपल्याला अशा झोपेतून जागं केलं जातं तेव्हा आपण स्वप्न पाहत होतो हे लक्षात येतं. उगीच स्वप्नात अडकून बसलोय अशा विचारांना स्वतःच हसू येतं. संतही आपल्याला ज्ञानवश असलेल्या निद्रेतून निरंतर जागवण्याचाच प्रयत्न करत असतात. जेव्हा
आपण खऱ्या अर्थानं जागं होतो तेव्हा आपल्या ध्यानात येतं की हे तर स्वप्न आहे, त्यात कुठली कर्म आणि कुठलं कर्तेपण, मी तर जगन्नियंताच्या हातातलं एक भावलं आहे, तो नाचवेल तसं मी नाचतोय. कर्माचं खंडन व्हायचं असेल तर प्रथम आपण जागं व्हायला हवं. कर्त्यालाच संपवलं की कर्माची खंडना झालीच म्हणून समजावं. राम कर्ता मानणं म्हणजेच कर्मास होय खंडन. अज्ञानाचा गुंता आपल्याला केवळ कर्मातच गुंतवून ठेवतो असं नाही. अज्ञानवश आपण पुरुष प्रकृतीच्या जाळ्यात असे काही ओढले जातो की मी राहून ते जाळं तोडणं म्हणजे आत्मबोध होणं अतिशय दूरवरचं असं होऊन बसतं. या मीला विसर्जित करण्याचं सुलभ आणि सरळ साधन सद्गुरू देतात. आत्मज्ञानाशिवाय कर्तेपणाचा ऱ्हास होत नाही, कर्मांची आटाआटी सुटत नाही. म्हणून आत्मबोधासाठी सद्गुरूंची अत्यंतिक जरुरी असते असे समर्थ सांगतात. ज्ञाने विन कर्म विघडे, हे तो कदापि न घडे. सद्गुरू विन ज्ञान जोडे, हेही अघटित. म्हणजे ज्ञानाशिवाय कर्मफल कदापि नष्ट होत नाही. त्याचप्रमाणे सद्गुरूंशिवाय ज्ञान झाले असेही कधी घडू शकत नाही. म्हणून सद्गुरू करावा, सत्संग शोधून धरावा, तत्वविचार विवरावा अंतर्यामी. म्हणून सद्गुरूंना शरण जावे, त्यांना शोधून सत्संग करावा आणि अंतर्यामी सतत तत्वविचारांचे मनन निधिध्यासन करावे. बघा, समर्थ आपल्याला सद्गुरूंचा शोध घेऊन त्यांच्या जवळ बसावं. ते जे सांगतील ते निमूटपणे ऐकावं. स्वतःचे तर्क काढू नयेत, कारण आपल्याला तर्कांमुळं ते जे सत्य सांगत असतात त्यात बदल तर होत नसतोच, पण उलट आपण आपलं नुकसान मात्र करून घेत असतो. हे समजण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू. आंबे खाण्यासाठी म्हणून 2 मुलं एका आमराईत शिरली. झाडावर चढत असताना त्यांची राखणदारांना चाहूल लागली. त्यानं दोन्ही मुलांना खाली उतरायला सांगितलं. ती दोघे गयावया करू लागली. त्यांची दया येऊन त्या राखणदारानं त्यांना 15 मिनिटात जेवढे आंबे खाता येतील तेवढे खा असं सांगितलं. एक मुलगा सरसर झाडावर चढला आणि आंबे खाऊ लागला, तर दुसरा मात्र चिकित्सक वृत्तीनं त्या रखवालदाराशी बोलत आमराईत झाडं किती, आंब्यांचं उत्पादन किती होतं, त्यातून किती उत्पन्न मिळतं वगैरे गोष्टी विचारू लागला. इतक्यात 15 मिनिटं संपली. पहिला आंबे खाऊन तृप्त झाला, दुसऱ्याला मात्र आंबा चाखण्याची संधीच मिळाली नाही. किंबहुना त्यानं स्वतःच ती गमावली. म्हणून सद्गुरूंनी साधन करायला सांगितलं की त्यावर तर्क काढत वेळ वाया घालवू नये, लगेचच साधन करायला सुरुवात करावी. नाहीतर नाम ज्ञान याविषयी शंका विचारतच आयुष्य वाया जायचं आणि आपल्या हातात काहीच लागणार नाही. सद्गुरूंजवळ मौन धरून बसावं, मौन धरून असावं, त्यांचा सहवास करावा, त्यांच्या बोधावर चिंतन मनन करावं. आत्मकल्याण किती त्वरेनं साधता येईल याचा विचार करावा. साधनाभ्यासाला जोर कसा चढेल, याच जन्मात आत्मबोध कसा करून घेता येईल अशी तळमळ लागावी. अशा रीतीनं आपण जसजसं अंतरंगात उतरायला लागू, अंतर्मुख होऊ, तसतसं सद्गुरू आपल्याला आत्मज्ञानाचा रस्ता दाखवू लागतात. जोपर्यंत महादेव स्वरूप सद्गुरूंची कृपा होत नाही तोपर्यंत मूळ माया आत्मज्ञानाचा मार्ग दाखवत नाही. मात्र
गुरुकृपा होताच तीच मूळ माया आपल्याला भगवंताप्रत घेऊन जाते. देह ते देव हा प्रवास उलट दिशेचा आहे. सुरुवातीला मी म्हणजे देह नाही इथपासून मी पंचमहाभूत आणि त्रिगुणांचा बनलेलो आहे ही धारणा घट्ट होते. अष्टदा प्रकृती गुणमायेतून निर्माण होते. याचं ज्ञान झालं की गुणमायेची संकल्पना उमगते. पुढं ही गुणमाया मूळ मायेतून प्रसवते हे कळतं. त्यापुढं जाण्याच्या जिज्ञासेतून पुरुष प्रकृतीचं ज्ञान होतं. ब्रह्मांड शिवशक्तीनं मांडलेला खेळ आहे याची खात्री पटते. मग मूळ मायेनं परब्रह्मावर अज्ञानाचं धरलेलं आच्छादन आपल्यासाठी दूर होतं आणि तुर्यावस्थेच्या सीमेरेषेजवळ आपण पोहोचतो. या स्थितीचं वर्णन करताना समर्थ पुढे लिहितात. तत्वे तत्व निरसोन जाता आपला आपणची तत्वता अनन्यभावे सार्थकता सहजची झाली. म्हणजे तत्वांचे निरसन झाले की आपण केवळ आत्मरूपाने उरतो. आत्म्याशी अनन्य भाव ठेवल्यामुळं स्वस्वरूपानुभव येऊन साहजिकच सार्थकता लाभते. पहा, सद्गुरूंची ही करुणाच आहे की एक एक तत्वाचं विसर्जन करत मूळ माया आपल्याला तुर्येच्या सीमा भिंतीजवळ घेऊन येते आणि जवळच असलेल्या भगवंताशी भेट घडवून आपलं कल्याण साधून देते. म्हणूनच माता तोरी पार्वती पिता महादेवा या भावनेतील सार्थकता ध्यानात येते. सद्गुरू कृपेशिवाय त्यांनी दिलेल्या साधनाभ्यासाशिवाय भगवंतापर्यंतचा प्रवास घडणं केवळ अशक्य आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. सद्गुरू आणि त्यांची कृपा हे दोन शब्द आपण वारंवार उच्चारतो, पण त्यामागील अर्थ जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केलाय का? सद्गुरू म्हणजे शिव आणि कृपा म्हणजे शक्ती. त्यांची शक्ती हाच तो शिवशक्तीचा पुरुष प्रकृतीचा आपल्या जीवनातील आविष्कार. तत्व निरसन करणं, मूळ मायेच्या अंतरंगात प्रवेश देणं, तुर्येपर्यंत नेऊन भगवंताशी प्रत्यक्ष भेट घडवून देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य या शिवभक्तीचं म्हणजेच गुरुकृपेचंच आहे. चिरंतन अशा या आनंदाचा उपभोग घेण्यासाठी सद्गुरूंवर त्यांनी दिलेल्या साधनांवर दृढ विश्वास हवा. त्या योगेत मला परमोच्च ज्ञान मिळणार आहे अशी श्रद्धा हवी. म्हणूनच समर्थांनाही सांगावंसं वाटतंय की विचार न करिता जे जे केले ते वाऊगे व्यर्थ गेले. म्हणून विचारी प्रवर्तले पाहिजे आधी. म्हणजे विचार न करता जे जे करावे ते चांगले होत नाही आणि व्यर्थच जाते. म्हणून सर्वप्रथम विचाराच्या ठिकाणी प्रवृत्त झाले पाहिजे. विचार पाहेल तो पुरुषू, विचार न पाहे तो पशु, ऐसी वचन सर्वेषु ठाई ठाई बोलिला. म्हणजे सारासार विचार करून पाहतो तोच पुरुष म्हणवून घेण्यास योग्य ठरतो. जो या प्रकारे विचार करत नाही तो पशु होय. अशा अर्थाची वचने भगवंताने ठाई ठाई सर्व ठिकाणी बोलून दाखवली आहेत. सिद्धांत साधाया कारणे पूर्व पक्ष लागे उडविणे, परंतु साधका निरूपणे साक्षात्कार. सिद्धांताचा निश्चय व्हावा म्हणून प्रथम पूर्व पक्ष मांडून त्याचे खंडन करावे लागते. पण साधकांनी चर्चेतच न गुरफटता आत्मसाक्षात्कार करून घ्यावा. पहा समर्थ किती सुंदर सांगतात.
भगवंत प्राप्तीचं ध्येय साध्य करण्यासाठी पूर्व पक्ष अर्थात भ्रम तत्व निरसन करायला हवं. ते करत असताना कदाचित आपला विवेक विचार थोडका लटका पडण्याची शक्यता असते. मग करायचं काय अशी शंका उद्भवू शकते. त्यावर सोपा उपाय सुचवताना समर्थ म्हणतायत की ज्यानं आत्मज्ञानाची अनुभूती घेतली आहे अशा सद्गुरूंचं निरूपण तन्मयतेनं विश्वासानं ऐकावं. श्रवण करून त्यावर मनन चिंतन करावं. सद्गुरू बोधांनच आपल्यात परिवर्तन होण्याला सुरुवात होईल. गुरुबोधाचा निधिध्यास धरला की आपण आपसुकच मूळ मायेच्या कोशात येऊन पोचू आणि परमात्म्याशी भेटू शकू. तेव्हा सद्गुरूंचा बोध आपल्या हृदयात घट्ट धरावा, त्यात खोलखोल शिरावं. सद्गुरू बोधच आपल्याला रोकडा साक्षात्कार मिळवून देऊ शकतो आणि आत्मबोध झाला तरच प्रकृती पुरुषाचं आपल्याकरता असलेलं कार्य संपन्न होतं. शिवशक्तीनं मांडलेल्या प्रपंचाची इतिकर्तव्यता आणि आपल्या जीवनाची सार्थकता एका गुरुबोधातच सद्गुरुबोधातच सामावलेली आहे. हेच या गुह्य समासाचं सूत्र आहे, हे ध्यानात ठेवा. श्रवण मनन निजध्यास प्रचितीने बाणता विश्वास रोकडा साक्षात्कार सायास करण्याची न लगे. म्हणजे सतत श्रवण मनन निधिध्यासन केले असता प्रचिती येते आणि विश्वास दृढ होतो. मग रोकडा साक्षात्कार होण्यासाठी वेगळे प्रयत्न वेगळे सायास करावेच लागत नाहीत. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे पुरुष प्रकृती नाम समास 9. जय जय रघुवीर समर्थ.